नमस्कार. मॅथ्स अँगल ह्या आपल्या चॅनलमध्ये आपण आत्तापर्यंत बऱ्याच प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत. म्हणजे 5वी ते 10वी मराठी मीडियममधून मॅथ्स शिकवण्याचे व्हिडिओज आपण तिथे अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही बघत असालच. आता ह्याच्या पुढे अजून एक प्लेलिस्ट तयार करणार आहे. मॅथमॅटिक्सचीच एक ब्रँच आहे, एक सब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे कॅल्क्युलस. हा सब्जेक्ट किंवा ही ब्रँच तुम्हाला 11वी पासून साधारण अभ्यासक्रमात येते. तर 11वी पासून पुढे 11वी 12वी म्हणा, BScला मॅथ्स घेतलं असाल तर BSc किंवा BCAला गेलात तर किंवा इंजिनिअरिंगला गेलात तर यातले काही टॉपिक्स येतात. तर ह्या सगळ्यांसाठी उपयोगी पडणारी ही प्लेलिस्ट आहे. तर जे लोक मराठी मीडियममधून 11वीत गेलेत, ज्यांना इंग्लिशमध्ये सगळं मॅथ्स आल्यामुळे थोडं गोंधळ होऊ शकतो, तर त्यांनी ही प्लेलिस्ट जरूर बघा. कारण ह्याच्यात मी सोप्या भाषेत तुम्हाला हे टॉपिक समजून देणार आहे. पूर्ण 11वी 12वीचं जे काही मॅथ्स आहे ते म्हणजे कॅल्क्युलस नाही. कॅल्क्युलस हा एक सब्जेक्ट म्हणजे मॅथमॅटिक्सची एक ब्रँच आहे. तर ते मॅथमॅटिक्समधले काही टॉपिक्स म्हणजे तुम्हाला 11वी 12वीला उपयोगी पडतील असे काही टॉपिक्स या ब्रँचमध्ये किंवा या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला नक्की मिळतील. तर कॅल्क्युलस कशाचा बनला आहे तर 2 पार्टचा बनलेला आहे कॅल्क्युलस. एक आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस, एक आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणतात त्याला, आणि दुसरी ब्रँच आहे त्याची सब ब्रँच असं आपण म्हणू इंटिग्रल कॅल्क्युलस. इंटिग्रल तर डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि इंटिग्रल कॅल्क्युलस असे ह्याचे 2 पार्ट येणार आहेत. हे दोन्ही एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेतच. फर्स्ट आपण अर्थातच डिफरन्शियल कॅल्क्युलस स्टडी करणार आहोत आणि त्याच्यानंतर इंटिग्रल कॅल्क्युलस याच्यात बघणार आहोत. आता कॅल्क्युलस हा टॉपिक सुरू करण्याआधी किंवा तो शिकायला जाण्याआधी शाळेमध्ये तुम्हाला सेट थिअरी झालाय म्हणजे संच हा याचा अभ्यास झालेला आहे. तर तो नीट करून ठेवायचा किंवा त्याचा हे टॉपिक बघायला जायच्या आधी त्याचा थोडासा अभ्यास करायचा. कारण कॅल्क्युलस समजण्यासाठी सेटपासूनच सुरुवात होते. म्हणजे बेसिक त्याचं सेट्सच आहे. सेट्स नंतर रिलेशन, फंक्शन जे तुम्हाला 11वी पासून सुरू होईल. आपण या चॅनलमध्ये फंक्शन या टॉपिकपासून सुरुवात करणार आहोत. खरं तर कॅल्क्युलस हा टॉपिक सुरू होतो लिमिट हा एक कन्सेप्ट आहे किंवा लिमिट हा एक टॉपिक आहे. या लिमिट ह्या टॉपिकपासून सुरू होतो. पण ते समजण्यासाठी आपल्याला फंक्शन्स म्हणजे काय हे समजलं पाहिजे. थोडंफार फंक्शन हे तुम्हाला शाळेच्या लेवलला झालेलं असेलच. ते तुम्ही परत एकदा बघू शकता जाऊन. तर फंक्शन ह्या टॉपिकपासून आपण सुरू करणार आहोत. पण पुन्हा फंक्शन कळायला हवं असेल तर सेट थिअरी माहिती असायला हवी. म्हणजे संच हा जो कन्सेप्ट आहे तो माहिती असायला हवा. त्यामुळे संच किंवा सेट थिअरी हा कन्सेप्ट नीट कळला असेल तर पुढे आपण कॅल्क्युलस ही जी काही प्लेलिस्ट करणार आहोत तयार ती तुम्हाला नक्की कळेल. तर ही प्लेलिस्ट बघा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण ह्याच्यातले जे काही टॉपिक्स आहेत ते तुम्हाला 11वी 12वीला पण उपयोगी पडणारे आहेत. धन्यवाद.